जनाबाई म्हणते तिनं घेतलेल्या माझ्या गौऱ्या आहेत, ती म्हणते ना ह्या गौऱ्या माझ्याच आहेत। जनाबाई म्हणते कबीरजी तुम्हाला खोटं वाटत असेल तर आपण गौऱ्या तपासून घेऊ। आता कबीरजी म्हणतात सगळ्या गौऱ्या सारख्याच आहेत, सब एक जैसा दिख रहा है, इसमें से आपकी गौरी कौन सी? अरे आप तुमच्या गौऱ्या कोणत्या ओळखायच्या? त्यावेळी भोळ्या बाबड्या जनाबाईने सांगितलं कबीरजी गौरीला कान लावून पहा, जिच्यातून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ती गौरी माझी, जिच्यातून आवाज येणार नाही ती गौरी माझ्या मैत्रिणीची। कबीरजीने कानाला आवाज लावावा, विठ्ठल विठ्ठल। गौरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येऊ लागला, शेणाच्या गौरीतून, हाताने बनवलेल्या शेणाच्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल, गौरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येऊ लागला आणि त्या विठ्ठल विठ्ठल ध्वनीवर कबीरजी डोलू लागले। कबीरजी अरे क्या है, आश्चर्यचकित झाले। पांडुरंगा अरे हा काय चमत्कार आहे, गौरी सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणते, जिच्यातून आवाज येतो ती गौरी जनाबाईची, जिच्यातून आवाज येत नाही ती मैत्रिणीची। गौऱ्याच्या वाटणी केली आणि ज्यावेळी कबीरजींना जनाबाईचं महत्व कळालं, साष्टांग प्रणिपात केला जनाबाईच्या चरणावरती। जनाई तुम्ही दिसतात तसं नाही, तुम्ही दिसतात भोळ्या बाबड्या, पण तुमचा अधिकार फार मोठा आहे। जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल, आपले थोबाड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, काय कमाई आहे का नाही? जनाबाईच्या गौऱ्या सुद्धा त्यांनी कबीरजींना कळालं, एवढ्या लांब आलो पण जीवनाचं सार्थक झालं। अरे आपली तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही लवकर। ज्या जनाबाईने हाताने बनवलेल्या निर्जीव गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, त्या जनाईचा अधिकार काय सामान्य आहे का? कबीरजींनी जनाईची भेट घेतली आणि जनाईचं महत्व कळालं, जनाबाईचं महत्व सर्वदूर पसरलं। फक्त महाराष्ट्रातच जनाईला ओळखणारे भक्त नाही, अख्ख्या भारतामध्ये जेवढे जेवढे वैष्णव आहेत का ते सगळे जनाबाईचं चरित्र त्या सगळ्यांना माहिती, पण महाराष्ट्रातलेच कथाकार जनाबाईचं चरित्र सांगतात असं नाही। उत्तर प्रदेशात तुम्ही गेलात तर वृंदावनचे कथाकार सुद्धा भक्तिमती जनाबाईचं चरित्र हिंदी मधून सांगतात, ज्यांच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या। अशी जनाबाईची भक्तीची पराकाष्ठा आणि अशा अद्भुत वैष्णव कन्येचं चरित्र आपण श्रवण केलं। आणि त्या जनाबाई आपल्या मराठवाड्याच्या आहेत, म्हणून जनाबाई आपल्या मराठवाड्याच्या, मराठवाड्याचा हा सगळ्यात मोठा स्वाभिमानी। वाजवा ना टाळ्या। आजचा झालेला हा कथापुष्पाचा भावविचार हरिचरणी भगवत चरणी समर्पित। हरये नमः हरये नमः हरये नमः। बोली भक्तवत्सल भगवान की, पंढरीनाथ महाराज की जय। सर्वांनी आरतीचे जे यजमानी ते पुढे या आणि आरतीसाठी सर्वांनी उभं राहा। जेवढी पंक्तीचे यजमानी त्यांनी आपल्या सपत्नीक